आज आम्हाला दैनिक लोकतंत्र यांनी आमच्या पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशन यांना सत्कारासाठी आणि काही सामाजिक राजकीय गोष्टी यावर चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले होतं. त्याप्रमाणे आज आम्ही इकडे आलेलो आहेत. राहिला विषय आमचा पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशन यांची नवीन कमिटी आता 1 महिना झाला निवडून आलेली आहे आणि आम्ही सर्व कमिटी मेंबर्स जे वकिलांच्या हितासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या ठिकाणी आम्ही करत आहोत आजपर्यंत. राहिला विषय काल दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये एका ठिकाणी आमच्या वकील बंधू भगिनींना त्रास होत होता दस्त नोंदणीसाठी. त्यासाठी आमचं असोसिएशन आणि तेथील वकील वर्ग या सर्वांनी मिळून जे काही अडचणी होत्या त्या सोडवण्याचा काल प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर की कोर्टामध्ये पण काही अडचणी येत आहेत, त्यासाठी आमचा असोसिएशनचे पदाधिकारी एक साथ आणि एक सोबत राहून सर्व गोष्टींना सामोरं जाण्याचा किंवा त्या अडचणी सोडवण्याचे प्रयत्न करतील आणि करत आहेत. असोसिएशनमध्ये उपाध्यक्ष पदाकरता निवडून आलेले आहे. आज रोजी आम्हाला लोकतंत्र च्या ऑफिसमध्ये आम्ही सदिच्छा भेट देण्याकरता आलो आहे. आम्ही वकिलाची समस्या जास्तीत जास्त पद्धतीने हल करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि कोर्टामध्ये वकिलाची जी अडचणी आहेत दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच आम्ही या ऑफिसमध्ये सदिच्छा भेट दिलेली असताना इथं आमचा सन्मान करण्यात आलेला आहे आणि लोकतंत्र जे पेपर आहेत त्याच्याबरोबर आम्ही त्यांच्या मदतीने काम करू आणि समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करू. सन 2024-25च्या पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीमध्ये मी महिला सचिव म्हणून निवडून आले. तसेच प्रेरणा चंदानी मॅडम ह्या हिशोब तपासनीस म्हणून निवडून आलेल्या आहेत. तरी येणाऱ्या काळात आम्ही सामाजिक कार्यामध्ये जेवढी होईल तेवढी आमच्याकडनं मदत करू आणि लोकतंत्रासोबत आता सध्याचे जे ज्वलंत विषय आहे सामाजिक आर्थिक कुठल्याही बाबतीत असो किंवा महिलांच्या बाबतीत असो त्यामध्ये जे जे ते कार्य करतात त्यामध्ये आम्ही 100% त्यांच्यासोबत राहू आणि त्यांच्यासोबत राहून जेवढी होईल तेवढी आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करू. नमस्कार, मी ॲडव्होकेट सुषमा सुदर्शन पाटील, पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशन या कमिटीमध्ये मी सदस्य या पदावर कार्यरत आहे. आज दैनिक लोकतंत्रने आम्हाला सर्व पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशनच्या सर्व सदस्यांना दैनिक लोकतंत्रच्या ऑफिसमध्ये आमंत्रित केले होते आणि आम्ही ह्या ठिकाणी आज उपस्थित लावलेली आहे आणि दैनिक लोकतंत्रासोबत आम्ही नेहमीच कार्यरत आहोत आणि इथून पुढेही आम्ही दैनिक लोकतंत्रासोबत प्रत्येक कामामध्ये सहभागी होऊन त्यांना नेहमीच आम्ही सपोर्ट करत जाऊ. सामाजिक दृष्टीने, राजकीयदृष्ट्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीत, महिलांच्या बाबतीत, महिलांच्या सबलीकरणासाठी आम्ही नेहमीच दैनिक लोकतंत्रासोबत आहोत. सर, आम्हाला तुम्ही आज लोकतंत्राकडून बोलवलं नवीन कार्यकारिणीला, त्या सभासदांना, आमच्या स्टाफला सगळं, तर आपल्या लोकतंत्राचा आम्ही बोलवल्याबद्दल आम्ही तुमचं आभार मानतो आणि पुढच्या वाटचालीस आमच्या कार्यकारिणी तुमच्याबरोबर कुठलाही प्रश्न असू द्या, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असू द्या, पिंपरी चिंचवडमध्ये काही समस्या असू द्या, वकिलांच्या काही समस्या आहेत आमच्या, त्या समस्या बाबतीत आपण एकत्र काम करून आम्हाला संधी देण्यात यावी. मी ॲडव्होकेट आरती दत्तात्रय कुलकर्णी, पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशन तर्फे मी सदस्य पदाकरता कार्यरत आहे. इथून पुढे जी काही वाटचाल आहे, आपली लोकतंत्र जो पेपर आहे तो त्यांचे आणि आपण हे सामंजस्याने दोन्ही एकत्र मिळून समाजाकरता आपण जे काम करणार आहोत तर ते आपल्याला चांगल्या प्रकारे समाजामध्ये काम करायचं आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट संदीप तापकीर, पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशनला सध्या सचिव या पदावरती कार्यरत आहे आणि प्रथमतः मी दैनिक राज्य लोकतंत्र यांचा आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथे कार्यालयात बोलवून आमचा सत्कार केला. आणि लोकतंत्राचं आणि वकिलांचं नातं हे एक खास वैशिष्ट्यपूर्ण असं नातं आहे की आणि समाजाला जोडणारा आमचा दुवा आहे तो. आणि नक्कीच आम्ही वकील म्हणून आमच्या ज्या अडीअडचणी आहेत, वकील संरक्षण कायद्यासंदर्भात असतील, त्या मागण्या आम्ही मंत्रालयात करणार आहोत. त्याचाही लोकतंत्र आम्हाला उपयोग होणार आहे बातमी देताना.